दुसरा विचार करण्यात आला पुन्हा नवरा बायको. नवरा बायकोचं कडाकाचं भांडण झालं. नवरा रागारागात बाहेर निघून जातो. तो तर मित्रांसोबत समोर हॉटेलीवर भजे खाऊन घेईल, चहा पिऊन घेईल. पण बायको घरात धुसफूस करत असते. शेवटी एक निर्णय घेते, घरात कोणती बाटली आहे, आता तुम्ही आणत होती इंडो दोनो रोगट ते बाटल्या, मग ती एखादी बाटली उचलते, गट्ट पिऊन घेते. मग धावत पळत लोक गर्दी करतात, दवाखान्यात न्यायचा प्रयत्न करतात, अर्ध्या रस्त्यात मारतात. उदासी तंत्रात हा सुद्धा विचार करण्यात आला आहे. जर एखाद्या बाईनी रागारागात आपला एखादा घटक पिला, टेन्शन घेऊ नका, दवाखान्यात नेऊ नका. पिला, दुसऱ्या दिवशी थोडा चमत्कार, पांढरे होणारे केस सुद्धा काळे होतील. आणि गॅरंटी देतो 8 दिवसानंतर तिचा रंग असा चकाकणार आहे तर तुमचं पण घराच्या बाहेर जायचं म्हणणार. हे सुद्धा विचार करा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी सांगत असतो 1 वर्ष आणि 2 वर्ष. ज्यांनी मला 1 वर्ष दिलं, ज्या शेतकऱ्यांनी मला फक्त 1 वर्ष दिलं, तो मागणारा राहणार नाही, देणारा नाही. असा हात नाही राहणार त्याचा, असा हात नाही. 10-20 रुपये 100 रुपये कशा करता मागणारा तो राहणार नाही. काय रे बाबा काही प्रॉब्लेम आला का 10-20 हजार रुपये पाहिजे का, तितकी ताकद आपल्या या काळ्या आईमध्ये आहे. मग ते 2 एकर असो, 3 एकर असो, 5 एकर असो, आणि काही काही तर 100 एकर मध्ये सुद्धा आहेत माझे शेतकरी. मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. या जगाचा पोशिंदा म्हणून तुम्हाला समजलं जातं तेच मुळात चुकीचं आहे, असं माझं म्हणणं आहे बरं का. बाकी नाही. जगाचा पोशिंदा म्हणजे काय? या जगाला तुम्ही शारीरिक पद्धतीने सांभाळलं तर तुम्ही पोशिंदे झाले. परंतु आपल्या हातनं किती मोठं पाप घडतं हेच लक्षात नाही. विषयुक्त शेती करतोय आपण, विषयुक्त. आणि माझं सर्वात पहिलं कार्य ते राहिलं की मला विषमुक्त शेती करायची. माझ्या कोणत्याही खायच्या प्यायच्या अन्नामध्ये कोणताही असा घटक नको की ज्याच्यात विष आहे. मग मी ऑर्गॅनिक कडे बनवले. लोकांचा असा समज होता की ऑर्गॅनिक मध्ये उत्पादनच येत नाही. आता तुम्ही पूर पाहून आले, कोण म्हणतं ऑर्गॅनिक मध्ये उत्पादन? मी ऑर्गॅनिक मध्ये 6 क्विंटल हरभऱ्यावरून 18 क्विंटल पर्यंत पोहोचवलं. गहू 8 ते 10 क्विंटल घेत होते, त्यांना 32 क्विंटल पर्यंत पोहोचवलं. कापसाचा उतारा वाढवला, सोयाबीनचा उतारा 3 पट वाढवला. माझा विश्वास वाढला, माझ्या तंत्रात करणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास वाढला. आणि माझं जे पहिलं स्वप्न होतं की मला विषमुक्त महाराष्ट्र करायचं आहे, त्या दिशेने मी पाऊल उचलल्यानंतर तुम्हा सर्वांनी जो मला सहकार्य केलं ते अभिनंदनीय की आपण एका चांगल्या दिशेला जातो. दुसरा प्रश्न, मला माझ्या शेतकऱ्याला जे द्यायचं होतं शारीरिक, माझ्या तंत्रामध्ये आल्यानंतर त्याला शारीरिक अपाय काहीच होत नाही, ही सिद्ध मी करून टाकतो. तुम्ही 1 एकर फवारणी करा, 5 एकर करा, 10 एकर करा. संध्याकाळी घरी आले तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. कुठे चक्कर येऊ लागली किंवा डोळे खाजू लागले किंवा अंग दुखू लागलं, काहीच नाही होणार. असा कोणताच घटक नाही की त्याच्याने तुम्हाला काही इजा होऊ शकते. दुसरा विचार करण्यात आला पुन्हा नवरा बायको. नवरा बायकोचं कडाकाचं भांडण झालं. नवरा रागारागात बाहेर निघून जातो. तो तर मित्रांसोबत समोर हॉटेलीवर भजे खाऊन घेईल, चहा पिऊन घेईल. पण बायको घरात धुसफूस करत असते. शेवटी एक निर्णय घेते, घरात कोणती बाटली आहे, आता तुम्ही आणत होती इंडो दोनो रोगट ते बाटल्या, मग ती एखादी बाटली उचलते, गट्ट पिऊन घेते. मग धावत पळत लोक गर्दी करतात, दवाखान्यात न्यायचा प्रयत्न करतात, अर्ध्या रस्त्यात मारतात. उदासी तंत्रात हा सुद्धा विचार करण्यात आला आहे. जर एखाद्या बाईनी रागारागात आपला एखादा घटक पिला,
टेन्शन घेऊ नका, दवाखान्यात नेऊ नका. फ्लावर्स पिला, दुसऱ्या दिवशी थोडा चमत्कार. पांढरे होणारे केस सुद्धा काळे होतील आणि गॅरंटी देतो 8 दिवसानंतर तिचा रंग असा चकाकणार आहे तर तुमचं पण घराच्या बाहेर जायचं म्हणणार. हे सुद्धा विचार कर. नाही नाही, हे रियालिटी आहे. असा कोणताच अपाय होणार नाही. तिसरा विचार करण्यात आला मानसिकता. आपल्याला अजून आपलीच मानसिकता कळालेली नाही. आपण दुकानदाराकडे गेलो, दुकानदारांनी घटक दिले की आपण आणून फवारून घेतले, पण आपल्याला हाच अभ्यास त्याने झालं काय बाबा, फायदा काय झाला, नुकसान काय झालं, झालं की नाही काहीच माहित नाही आणि कोणी काही सांगू शकत नाही. सर्वांना चॅलेंज आहे, तुमच्या शेतापर्यंत येऊन काम करायची तयारी आहे माझी. माझ्या शेतकऱ्यांचा ताळेबंद नफ्याचाच झाला पाहिजे, एकाचही नुकसान झालं. मग कशी असो परिस्थिती, पाऊसच झाला, आभाळच आलं, दुवारीच पडली, गारपीटच झाली, काही जरी झालं तरी माझा ताळेबंद नफ्याचाच पाहिजे, खालचा नको. आणि नेमकं सर्व उलट होत होतं. नफ्याचा ताळेबंद करता करता इतका खर्च वाढून घेत होते तुम्ही की पार खर्च पार जात होता, उत्पादन कमी येत होतं. अहो काही काही असे शेतकरी भेटले मला जगताप दादा की जे पीक घेऊन जातात आणि विक्री करून पट्टी घेऊन पैसे घेऊन येताना दुकानदाराला देतात, तर घरच्या मुलांकरता चिवडा सुद्धा नेत नाही, कारण तो दुकानदार म्हणतो 636 रुपये आज पण बाकी राहिले. इतकी दयनीय अवस्था आहे. मग हा नफ्याचा ताळेबंद कसा बनवायचा, त्याचं एक गणित आखण्यात आलं की माझ्या शेतकऱ्याला एका एकरात काय काय झालं पाहिजे, किती झालं पाहिजे. गेल्या वर्षी खूप आपलं प्रशंसनीय कार्य झालं. तुम्ही पाहिलं असेल हे सर्व लोक आलेले आहेत आता डॉक्टर अलोनेंच्या पाटण, झरी, वडी, वरोरा तालुक्यात. मित्रांनो, सोयाबीन घेतलं, 18 ते 20 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांनी काढलं. म्हटलं मित्रांनो, सोयाबीन काढा लवकर, जमीन तयार करा, हरभरा लावायचा आहे, पेरणी करायची हरभऱ्याची. मग हरभरा पेरला. काही लोकांनी माझ्या अंतरात बायकोचं ऐकलं आणि तंत्रात माझं ऐकलं. अंतर बायको किंवा आई वडील म्हणतात अरे ते अंतर नको, जवळ जवळ. आणि मला तर जवळ घेतलं की मग राग येतो, माझ्या तंत्रालाच राग येतो, ते देत नाही तितकं उत्तर. मला अंतर पाहिजे. आता गेलो होतो आपण तुरीच्या शेतात, ते झाड दाखवलं तुम्हाला, माझ्या हातात बसत नाही त्याचं खोड. का बरं? त्याला अंतर भेटलं ना. म्हणजे याचा विचार करण्यात आला की त्याला जे उत्पादन द्यायचंय, तर सोयाबीन मध्ये 18 ते 20 क्विंटल दिलं आणि हरभरा करायला लावला. आणि हरभरा 15 पासून आता वेगळ्या वेगळ्या भागात बरं का, नगर जिल्ह्यात मी 22 क्विंटल काढला, 21 क्विंटल काढला, औरंगाबाद जिल्ह्यात 21-20 क्विंटल काढला, आणि इकडे अकोल्यापासून इकडे आहे ना आपण 16, 14, 13, 14, 16 याच प्रमाणात राहिलो. वातावरणाचा थोडासा दोष होता. 14, 13 जरी आले तर ते शेतकरी म्हणत होते की साहेब 3 आणि 4चा उतारा नाही आला लोकांना, आम्हाला 14 क्विंटल आला. माझ्या कापसाचे शेतकरी आज मला भेटतात, म्हणतात साहेब 2 क्विंटल आला आमच्या गावात सर्वांना, आणि तुम्हाला किती? आपल्याला 12 आला, आपल्याला 11 आला, आपण पुढे आहोत. मग आता सांगा, निसर्गाचा जर साथ भेटली असती तर 11 वरून आपण 27 वर पोहोचणार होतो, हे दिसून येतं शेतकरी. आमचा शेतकरी असं म्हणत की उदासी तंत्र फेल झालं, निसर्गाचा मार बसला. तर मित्रांनो, हरभरा घेतल्यानंतर आम्ही जे काही 14, 16, 18 क्विंटल घेतला असेल, त्याच्यानंतर आम्ही तीळ घेतला. दादा 10 क्विंटल तीळ घेतल्याचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहेत, 10 क्विंटल एकरी. मग 3 पिकं घेतले, सोयाबीन 20 क्विंटल, हरभरा 16 क्विंटल आणि तीळ 8 क्विंटल धरा तुम्ही 10, आणि कॅल्क्युलेशन करा. कशाला मागायची आवश्यकता आहे शेतकऱ्याला? पण आपलं चुकतंय कुठे? एकतर आपल्याला शिकायची जिद्द नाही, दुसरी गोष्ट आपल्याजवळ वेळ नाही शेती करता. कधी खत टाकतो आणि कधी पारावर जाऊन बसतो
आणि काय झालं रे, फार्म कोणाचा मागा आला? कोणी आपल्या शेतात येऊन काम करत का? तू तीच टाक, मी तीच टाकतो, भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, तुमच्या सोबत कोण आलं?